अवैध रेती माफियांचा खेळ अखेर उघड. दिवसात पोलिसांनी टाकला जबरदस्त छापा आणि एका झटक्यात उघड झालाय कोट्यावधींचा काळा धंदा. प्रश्न असा आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात रेती वाहतूक सुरू होती आणि कुणालाच कळलं नाही. अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे अनेक दिवसांपासून अवैध रेती वाहतुकीचा संशय व्यक्त केला जात होता आणि अखेर पोलिसांनी घेतला मोठा निर्णय. पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या आदेशानंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलिसांनी संयुक्त धडक मोहीम राबविली. तिवसा आणि शेघाट परिसरात एकाच वेळी छापे टाकण्यात आले आणि जे समोर आलंय ते धक्कादायक होतं. 3 ट्रक, 1 ट्रॅक्टर आणि मोठ्या प्रमाणात अवैध रेती जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल 84 लाखाहून अधिक किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. फक्त रेतीच नाही तर शेघाट परिसरातून 2 टिप्परमधील मालासोबत मोबाईल फोनही जप्त करण्यात आले. या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत 10 आरोपींवर गुन्हे दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे ही रेती मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात आणली जात असल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजेच हा फक्त छोटा प्रकार नाही तर एक मोठं नेटवर्क असण्याची शक्यता पोलीस तपासत आहे. पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे की अवैध धंद्यांना अजिबात पाठीशी घातलं जाणार नाही आणि कारवाई आणखी तीव्र होणार. दिवसातील ही कारवाई फक्त सुरुवात आहे का? अवैध रेतीचा हा खेळ नेमका किती मोठा आहे आणि यामागे आणखी कोण आहेत, हे सर्व आता तपासातून समोर येणार आहे. परंतु एक गोष्ट स्पष्ट आहे, कायद्याच्या चौकटीबाहेर चालणारा कोणताही धंदा जास्त काळ लपून राहत नाही.